कृष्ण कमळ सादर करीत आहे कथा गीत पाखरू. लेखक G.A. कुलकर्णी. अभिवाचन जयश्री कुलकर्णी. त्या धुळीच्या रस्त्यावरून अनवाणी पावलांच्या प्रवाशांची रांग हळूहळू पुढे सरकत झाडाजवळून जात होती. आभाळा एवढा हिरवा गोपूर असलेल्या त्या झाडाखाली शुभ्र लांब दाढी असलेला वृद्ध बसला होता. खूप सुखदुःख समोरून निघून जाताना पाहिल्याप्रमाणे त्याचे डोळे अतिशय खोल निर्विकार होते आणि त्याच्या चेहऱ्यावरून तरी त्याच्या वयाचा अंदाज करता आला नसता. पृथ्वीच्या क्षितिजावर शुक्र प्रथम उगवला त्यावेळीही कदाचित त्याचा चेहरा इतकाच सुरकुतलेला असेल. एका उत्पात क्षणी सूर्याची शकले होऊन वेड्या वेगाने ती भिरभिरू लागतील तेव्हाही त्याचे डोळे इतकेच अनुभवज्ञानी असतील. त्याने आपल्यासमोर रत्नाप्रमाणे झगझगीत दिसणाऱ्या अनेक रंगाच्या बिया असलेल्या वाट्या ठेवल्या होत्या. त्याच्या मागे वाळलेल्या फुला रोपांचा ढीग पडला होता. पण ती मातीमोल झाल्याने एकेकाळी ती जिवंत फुले होती, फुले देणारी रोपे होती हे कुणाच्याही ध्यानात येत नसे. प्रत्येक प्रवासी जाताना वृद्धापुढे रेंगाळत असे आणि एक दुसरे बी उचलल्याखेरीज हलत नसे. पुष्कळ जण काही अंतर पुढे गेल्यावर वैतागाने त्या बिया फेकून देत आणि ओलसर डोळ्यांनी चालू लागत. पण वृद्धासमोरून तशाच विमुक्त मनाने पुढे जाणारा प्रवासी अद्याप जन्मला नाही. एक प्रवासी त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याने नीलमण्यासारखे दिसणारे बी उचलले. त्याला मैत्रीचे फूल येईल, वृद्ध म्हणाला. त्याचा रंग आभाळाच्या तुकड्यासारखा असतो आणि गंध जाईचा असतो. त्याच्या वासामुळे प्रवास कितीही लांबचा असो, शरीर दमत नाही, मन कोमेजत नाही. पण ते रुजायला फार फार वर्ष लागतात. तुझ्यानं तेवढा दम धरवेल का? प्रवाशाने अधीर उत्साहाने मान हलवली. एक दीर्घ निश्वास सोडून वृद्धाने त्याला बी दिले. पण प्रवाशाचे समाधान झाले नाही. त्याने सूर्याच्या पहिल्या किरणासारखे माणकाच्या तुकड्या एवढे एक बी उचलले. हे बी आहे प्रीतीचे. ते अगदी ठिणगी पडल्याप्रमाणे वाढते किंवा पाहता पाहता गोठून मरते. पण याच्या फुलाचा प्रकाश अंधारात दिसतो. प्रवासात एखादा रक्त तारा मार्ग दाखवत असल्याप्रमाणे ते सोबत राहते. पण त्याला सांभाळून हात लाव, कारण त्या पाकळ्यांच्या कडांना विषारी धार असते. त्यांनी काढलेले रक्ताचे ओरखडे कधी बरे होत नाहीत. त्या प्रवाशाने हवरेपणाने ओंजळ भरून घेतली. मोराच्या मानेप्रमाणे गडद निळसर हिरव्या आत एक ठिणगी जळत आहे अशा जांभळ्या आंब्याच्या कोवळ्या पालवीसारख्या लालसर, कस्तुरी मृगाच्या पाठीसारख्या गडद तपकिरी अशा अनेक बिया गोळा केल्या. स्वप्नांची किंमत द्यावी लागते, ती उचलताना नव्हे तर ती फेकून देताना. हे त्या प्रवाशाला अद्याप माहीत नव्हते. वृद्धाचा चेहरा जास्तच सुरकुतला. तो म्हणाला, कशाला इतक्या बिया नेतोस? त्यातील एक रुजवायला आयुष्य खर्च करावे लागते. हाडांच्या काड्या होतात. वेड्याप्रमाणे श्रद्धा ठेवावी लागते. प्रवाशाने त्याच्याकडे हसून पाहिले. तारुण्यात नुकतेच पाऊल टाकल्याने त्याचे दंड बलवान होते आणि त्याच्या चालण्यात आत्मविश्वास होता. स्वप्नांच्या बियांवर नुसती फुंकर टाकली तरी त्यांना फुले येतील असा समज होता. पण त्याच्याही पेक्षा सामर्थ्यशाली प्रवाशांचा चोळामोळा झालेला त्या वृद्धानं पाहिला होता.
रक्ताच्या शिंपणीने फुलवलेले फूल नुसते तोडायलाही आता सामर्थ्य नसलेले फुलांच्या दिशेने धडपडत असतानाच निष्प्राण झालेले हात त्याने पाहिले होते. पण तो काही बोलला नाही, कारण या प्रवाशालाही ते सारं पुढे दिसणारच होतं. शिवाय फुले फुलली तरी ती मागच्या बेवारशी ढिगात पडणार नाहीत याची खात्री नाही. स्थिर हातात एखाद दुसरे फूल घेऊन पश्चिम क्षितिजाखाली उतरलेले प्रवासी फार थोडे. त्या सगळ्यांची नावं वृद्धाला माहिती होती, कारण तसं होणं हा त्याचा पराभव होता. त्याच्याशी झालेल्या व्यवहारात त्याच्यावर मात होती. प्रवासी पुढे सरकताच वृद्धाने त्याच्याकडे हसून पाहिले. त्याच्या साऱ्या आशा, त्याचे श्रम शेवटी आपलेच होऊन या मागच्या ढिगात पडणार याची त्याला खात्री होती, आणि त्याने दुसऱ्या हवऱ्या प्रवाशाकडे नजर वळवली. प्रवाशाने 4 छोट्या कुंड्या एका काठीला बांधल्या आणि त्यात त्या बिया टाकून त्याची कावड खांद्यावर घेत त्याचा प्रवास सुरू झाला. धुळीत अनेक पावलांची रेषा उमटली. आकाश अनेकदा काळवंडून उजळले, पण त्या बियांची हिरवी जाणीव वर दिसेना. त्याच्या दंडांचा आकार जाऊन ते वाळल्या काटक्यांसारखे दिसू लागले आणि खडकांसारख्या छातीची हडे वाळल्या पानातील शिरांप्रमाणे दिसू लागली. तो हताशपणे त्यांच्याकडे पाहत असे. एका संध्याकाळी संधी प्रकाशाच्या कुशीत आधार घेत त्याने बियांवर वाकून भग्न हृदयाने अश्रूंची शिंपण केली. नंतर एकदा रखरखत्या उन्हाने मन पेटल्यासारखे होऊन त्याने बोटांवर सुरीचा प्रहार केला आणि ती लाल वेदना सहन करत उष्ण रक्ताची धार त्याच्यावर फिरवली. पण स्वप्नाच्या बियांनी कधी तोंड उघडलं नाही आणि त्यांचा प्रवास संपत आला होता, कारण पश्चिम क्षितिजाची कड हातभर दूर राहिली होती. ती ओलांडून खाली पाऊल टाकले की सारे श्रम संपले. दुःखाची झळ नाही, स्वप्नांची गरज नाही. विषण्ण मनाने त्याने वांज ठरलेल्या त्या कुंड्यांकडे पाहिले आणि एका मागोमाग त्या फोडून टाकाव्यात म्हणून त्या उचलल्या. पण एकीला हात लावताच अगदी दुरून एका स्त्रीच्या अंधुक आकृतीने हात हलवले आणि नको नको असं म्हणत आर्त विनवणी केली. दुसरीला हात लावताच परिचित चेहऱ्याच्या माणसाने थांब थांब अशी खूण केली. तिसरी उचलताच फार मागे रस्त्यातच एकाकी टाकलेल्या आईचे आतडे वेटोळ्यांनी पायात घोटाळू लागले. त्याने चौथीला हात लावला तेव्हा क्षितिजा पलीकडे असलेल्या एका भव्य शुभ्र कमळासारख्या ढगावरून निळसर प्रकाशाचा पट्टा आला. त्या प्रकाशात कमळावर बसलेल्या त्या शांत सस्मित आकृतीचे डोळे किंचित हलले आणि प्रवाशाने हात मागे घेतला. पण आता त्याचे करावे तरी काय हे त्याला समजेना. हातापायांतील शक्ती ओसरली होती. डोळे विझत आले होते. त्याने क्षीणपणे इतर प्रवाशांकडे पाहिले. काहींनी आपल्या कुंड्या रागानं भिरकावून फोडून टाकल्या होत्या. काही दुबळे पावले ओढत तसेच चालले होते. त्यांच्या खांद्यांवरील कुंड्यांचे तळ फुटून माती आणि बिया केव्हाच खाली पडल्या होत्या. पण ते तशाच वेड्या हट्टाने कुंड्यांची रिकामी फुटकी तोंडे लटकवत क्षितिजाकडे चालले होते. आता शरीरातील त्राण संपत आला आणि उरली ऊब पृथ्वी शोषण करू लागली. क्षितिजाची कड अद्याप हातभर होती, पण तेवढाही प्रवास त्याला असह्य अनंत वाटला. त्याने क्षितिजा खाली एक पाऊल टाकले आणि भग्न विषण्ण वंचित मनाने सगळ्या कुंड्या खाली ठेवल्या. आणि त्याचे डोळे एकदम चमकले. प्रत्येकीतून लाल, निळा, सोनेरी, जांभळा कोंब रंगीत प्रकाश किरणांप्रमाणे उभा होता. आता त्याच्या आयुष्यात एक तरी समाधानाचा क्षण निर्माण झाला होता. पण त्याचे एक पाऊल क्षितिजाखाली गेले होते आणि त्याच्याजवळ एकच श्वास उरला होता.
त्याने तो श्वास अश्रूत भिजवला आणि हलकेच सगळ्या कोंभांवर पसरला. ते 4ही कोंभ एकत्र आले आणि त्यांचा एक दिव्य पक्षी होऊन आभाळात उडाला. त्याचे पंख निळे होते, डोळे रक्त थेंबासारखे, चोच जांभळ्या मखमलीसारखी आणि डोक्यावरील रत्नतुरा सोनेरी होता. तो बाणाप्रमाणे वर उडाला आणि आपल्यासारख्याच 4-6 पाखरांच्या संगतीत तो चांदण्यातून येणाऱ्या प्रकाश तंतूसारख्या आवाजात गाऊ लागला. त्याचा आवाज ऐकताच मागच्या प्रवाशांचे चेहरे उजळले, त्यांची शरीरे मोहरली आणि पावलांना नवी जिवंत गती आली. त्या स्वरांनी ते मोहून गेले खरे, पण त्याचा खरा अर्थ समजला तो त्या प्रवाशालाच. त्याच्या मागोमाग येत त्याच्या आयुष्यातील एक एक चिन्ह उचलून जणू त्या पाखराने स्वतःसाठी स्वरांचे चिरंतन घरटे केले होते. मध्यरात्री वीज कडाडताच आपल्या मृदू उष्ण छातीवर आश्रय देणाऱ्या आईचा आवाज होता त्यात. यौवन धुंद स्त्रीच्या ओठांचा मधुर स्पर्श, वंचनेचे ओरखडे, द्वेषाचे जळते डाग, अंधाराच्या दाट पडद्याआड ढाळलेले एकाकी अश्रू, या साऱ्यांच्या खुणा त्यात होत्या. ते संगीत ऐकताच हजारो दिवस मागे राहिलेला तो वृद्ध पुरुष वेगानं तेथे धावत आला. त्याने हातातील जाळे खूप उंचावर फेकून त्या पाखराला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते त्या जाळ्याच्या वर शांत पूर्ण आत्मविश्वासाने स्वरांची नक्षी कोरत राहिले. पराभूत होऊन वृद्धाने वैतागाने जाळे परत घेतले आणि धागा तोडून टाकला. क्षितिजाची कड हाताला लागली आणि एका शेवटच्या आर्त हताश ताणाने प्रवाशाने पलीकडे शरीर ढकलले. आता त्याचा चेहरा सौम्य तृप्त अशा स्मितात स्थिरावला होता. बिया देताना वृद्ध नेहमीप्रमाणे हसला होता, पण एका प्रवाशाने तरी शेवटचे हास्य मात्र त्याच्याकडून जिंकून घेतले होते.